मात्र त्याआधी सकाळी 9 वाजता अजित दादा यांची अंत्ययात्रा निघेल आणि यावेळी येता तळेगावातील श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याशी असलेल्या वारकऱ्यांनी पसायदानाच्या माध्यमातून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. पाहूया. शेवटची विनावाणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता फार बोलो काही अवघे पायी विदित तुका म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची. शेवटची विनावणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देव वासुदेव हरी. पसायदान घ्या. सर्वांना विनंती आहे पसायदानानं आपण श्रद्धांजली समर्पित करूया. शेवटची विनावाणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता फार बोलो काही अवघे पायी विदित तुका
म्हणे पडलो पाया करा छाया कृपेची शेवटची विनावणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खरांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जे सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव तर 10 वाजता आपण सगळे इथे जमूया. आता डॉक्टरांच्या आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत न्यायला लागतंय हॉस्पिटलमध्ये, तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर. मग सकाळी ओके ठीक आहे ठीक आहे. मग 10 वाजता इथे आहे, तर 10 वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचं. 11 वाजता उद्या अंत्यविधी आहे. कुणाला गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पवार कुटुंबियांकडून स्वतः सुप्रिया सुळेंनी सगळ्या अंत्यसंस्काराची धुरा आपल्या हाती घेतलेली होती. महाराष्ट्रातून तमाम प्रेम मिळत असलेल्या पवार कुटुंबियांनी पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आज अजितदादांचं पार्थिव हे पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये आपण हलवत असल्याची विनंती त्यांनी केली. कुणाला गैरसोय झाली असेल तर या संदर्भातली माफी मागत असताना उद्या सकाळी 10 वाजता आपण सगळेजण दादांसह याच ठिकाणावरती भेटणार असल्याचं, विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात भेटणार असल्याची विनंती त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर उद्या 11 वाजता अंत्यसंस्कार करणार असल्याचं देखील स्वतः सुप्रिया सुळेंनी तमाम जमलेल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. त्यामुळे कुठलीही गैरसोय होऊ नये अशा प्रकारची विनंती करत असताना उद्या 11 वाजता बारामतीतल्या याच प्रांगणामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी तमाम उपस्थित असलेल्या नागरिकांना आवाहन केलेलं आहे.
आणला आता आपण सगळे प्लीज आता शांत थांबा. जरा नीट शिस्तीत पद्धतीने बाहेर एक्झिट मारा. आम्ही सगळे उद्या इथं परत येणार आहेत. आता आम्हाला दादांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतंय, त्याच्यामुळे तुमचं कॉर्पोरेशन लागेल आम्हाला. प्लीज जरा शांतनी घ्या. झालेले आहेत. त्यांच्या दोन्ही पुत्रांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत. मात्र आता दादांना आपण पुन्हा हॉस्पिटलला नेत आहोत. आहे उद्या परत सकाळी येणार आहे. तर प्लीज सगळे शांत बसा. जरा नीट सगळ्यांना जरा रस्ता दाखवा. बाहेर कसं जायचं चेंगराचेंगरी करू नका. खूप इथं लोक एकमेकांना ढकलतात आहेत. महिलांची काळजी घ्या. महिलांना ढकलू नका प्लीज. तेवढं जपून बघा. तर त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा 10 वाजता अजितदादांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये आणलं जाईल. त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. एका बाजूला सुनेत्राताई पवार या देखील सुनेत्रा पवार देखील त्या ठिकाणी प्रांगणामध्ये उपस्थित आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती करत आहेत की उद्यापर्यंत आपण थोडीशी शांतता राखावी. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. आता मात्र रात्रीच्या वेळेला दादांना पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेलं जाणार आहे. त्यांचं पार्थिव त्या ठिकाणी ठेवलं जाईल. पुन्हा एकदा सकाळी अजितदादांचं पार्थिव हे त्या ठिकाणी आणलं जाईल आणि अंत्यसंस्कार इथेच पार पडणार आहेत. संपूर्ण तयारी झालेली आहे. कार्यकर्त्यांना एक आवाहन करण्यात येत आहे की चेंगराचेंगरी न करता अतिशय शांततेच्या मार्गानं या संपूर्ण प्रांगणातून बाहेर पडावं असं आवाहन पवार कुटुंबियांकडून देखील करण्यात आलेलं आहे. आज कार्यकर्त्यांचा जनसागर मोठ्या प्रमाणामध्ये बारामतीमधल्या या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जमलेला होता आणि त्या ठिकाणी अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या जनसागरानं अंत्यदर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा उद्या सकाळी 10 वाजता बारामतीतल्या श्री विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. तोपर्यंत पार्थिव हे हॉस्पिटलमध्येच ठेवणार असल्याचं पवार कुटुंबियांनी माहिती दिलेली आहे आणि हात जोडून पवार कुटुंबियांकडून पुन्हा एकदा शांततेचं आवाहन करत कार्यकर्त्यांना तिथून निघून जाण्याचं विनंती करण्यात आलेली आहे आणि या विनंतीचा मान राखत आता कार्यकर्ते देखील बाहेर निश्चितच पडतील आणि उद्या सकाळी 10 वाजता पवार कुटुंब पुन्हा एकदा दादांच्या पार्थिवासह प्रांगणात दाखल होईल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता पार्थिवावरती अंत्यसंस्कार करणार असल्याचा निर्णय पवार कुटुंबियांकडून जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक जण अजूनही बारामतीच्या दिशेनं निघालेले आहेत. बारामतीमध्ये दादांना शेवटचा निरोप दिला जाईल आणि दादांच्या शेवटच्या निरोपाला हजर राहता यावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी आज बारामतीकडे कूच केलेलं होतं. आजची रात्र देखील तशीच असेल. दादांचा शेवटचा निरोप देईपर्यंत कार्यकर्त्यांच्या डोळ्याला डोळा लागणार नाही एवढं मात्र निश्चित. मात्र आज शोकसागरामध्ये बुडालेला दादांचा हा संपूर्ण परिवार, पवार कुटुंबीय, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते हे आज रात्री बारामतीतच त्या ठिकाणी राहतील. त्यानंतर उद्या सकाळी 10 वाजता प्रांगणामध्ये अजितदादांचं पार्थिव आणलं जाईल आणि 11 वाजता शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. सुप्रिया सुळेंनी केलेलं नेमकं आवाहन काय होतं ते पुन्हा एकदा ऐकूयात. आता डॉक्टरांच्या आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत न्यायला लागतंय हॉस्पिटलमध्ये. तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर. मग सकाळी ओके ठीक आहे मग 10 वाजता इथे आहे. तर 10 वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचं. 11 वाजता उद्या अंत्यविधी आहे. कुणाला गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. तर पवार कुटुंबियांनी केलेलं आवाहन आता संपूर्ण महाराष्ट्रातील अजितदादांचे सर्व कार्यकर्ते आणि सहकारी यांच्यासाठी करण्यात आलेलं होतं. पवार कुटुंबानं घेतलेला निर्णय जाहीर केला स्वतः सुप्रिया सुळे यांनी आणि त्यांच्या पुत्रानं देखील सांगितलं. आज रात्रीसाठी अजितदादांचं पार्थिव हे रुग्णालयामध्ये नेण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी पुन्हा एकदा विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दादांचं पार्थिव ठेवलं जाईल. 10 वाजता सगळे कुटुंबीय एकत्रितपणे त्यांचं पार्थिव घेऊन कार्यकर्त्यांसमवेत त्या ठिकाणी दाखल होण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता
दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील. सर्वांनी कायम आधीपासूनच दादाला जेवढं प्रेम दाखवले ते आज मला दिसून येते आणि दादा आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं ते आजपर्यंत लढत आले तसं लढायचं. उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्व इथे या आणि आपण पुढचं कसं उद्या आपण सगळे इथं 10 वाजता जमणार आहे. विनंती करतो सगळ्यांना आता आपण सगळे प्लीज आता शांत थांबा. जरा नीट शिस्तीत पद्धतीने बाहेर एक्झिट मारा. आम्ही सगळे उद्या इथं परत येणार आहेत. आता आम्हाला दादांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागतंय, त्याच्यामुळे तुमचं कॉर्पोरेशन लागेल आम्हाला. प्लीज जरा शांतनी घ्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.